गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला प्रत्येकीला सांगता कारण भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं गावच्या पाटलाला मुलग झालं म्हणून आनंद नाहीये देवाचं प्रागट्य झालं म्हणून स्वर्गातून देव देवता पुष्पवृष्टी करताय नंद बाबाच्या घरी इतका मोठा आनंद नंद घरा नंद भयो शेख कन्हैयाला लखी नंद घरा नंद भयो शेख कन्हैयाला लखी नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला लखी नंद घरा नंद भयो जय कन्हैयाला लखी हाती दियो गोड दियो वार दियो पालकी हाती दियो गोड दियो वार दियो हाती दियो गोड दियो वार दियो पालकी हाती दियो गोड दियो वार दियो नंद भयो शेख कन्हैयाला नंद घरा नंद भयो शेख कन्हैयाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटी तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी विठ्ठल 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधामयेम शैलाबदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तमातजातं नमामि अलङ्कापुरिरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्मृतिप्रदेशं विहीन्द्रादिदेवय सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं समागत तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू
सद्गुरु दास तुका ब्रह्मगिरी चिदंबर गहिनीनाथ दे दर्शन सिद्धनाथ करी सांभाळा निवृत्ती जलगंगा नीलांबरी राम रेम वाचा सिद्ध होई कृपामूर्ती दया सिंधु भक्त कामजम यदा ध्यानं ददायते पुंसा सर्व कामं फलं लभेत मजहृदयी सद्गुरु जेने तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या या देवा यावरील करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी या वारकरी संतांच्या मजहृदयी सद्गुरु जेने तारला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग देवाच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला विठाला विठाला अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं अभंग तुकोबारायाचा आहे कालापर प्रकरणातील पण प्रस्तुत अभंगामधनं स्वतः भगवान परमात्मा गोपाळाशी संवाद साधताना म्हणता गोपाळांनो तुम्हाला काही खायला भेटतं म्हणले अजिबात नाही म्हणले मग एक काम करा तुम्ही माझ्या पाठीमागे या आल्यानंतर मी आज तुम्हाला पोटभर देणार किती पोटभर म्हणले जोपर्यंत पुरे बास म्हणत नाही तोपर्यंत देणार पण हे काही माझ्या घरातून देणार नाही तुमच्याच घरातून देणार बरं तुमच्या घरातून द्यायची म्हणजे आपल्याला चोरी करायची मग चोरी करायला जाताना काही डीजे लावून नाचत जाऊन चालणार नाही म्हणले मग हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणाशीच नाही शेजारणीची सुद्धा बोलू नका नाही का अजिबात बोलायचं नाही म्हटले आणि मग असं मी तुम्हाला पोटभर देणार किती देणार जोपर्यंत पुरे म्हणत नाही जोपर्यंत बास म्हणत नाही तोपर्यंत देणार आणि जे खाली सांडल ते सांडलेलं खायचं नाही वरून जे पवित्र शुद्ध येईल तेच खायचं एवढं मी तुम्हाला देणार किती देणार पुरे म्हणेपर्यंत बास म्हणेपर्यंत एवढं पोटभर मी तुम्हाला देणार आहे विठाला अभंगाचा भावार्थ नमस्कारार्थ कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तुम्ही असा कैलासवासी त्र्यंबक बंडू सोनवणे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं त्रिदिनी कथा महोत्सव शिवमहापुराण आणि या शिवमहापुराण कथेच्या सांगतेच्या निमित्तानं आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा त्यांचा हा परिवार करतोय पत्नी आहे गंगा भागीरथी गंगूबाई त्र्यंबक सोनवणे विश्वनाथ काशीनाथ सोनवणे पत्नी अशोक त्र्यंबक सोनवणे मुलगा संतोष नारायण सोनवणे मुलगा अनिल मंजिराम सोनवणे पत्नी सुदाम त्र्यंबक सोनवणे मुलगा सुरेश त्र्यंबक सोनवणे मुलगा जनाबाई ओमकार थोरात मुलगी अनिता राजाराम आहेर मुलगी अलका मुरलीधर आहेर मुलगी गणेश सुदाम सोनवणे नातू विशाल अशोक सोनवणे नातू अभिनंदन सुरेश सोनवणे नातू हा संपूर्ण त्यांचा गोड महोत्सव बाबांचा त्या ठिकाणी हा सोहळा करतोय त्या माध्यमातून आमच्या अशोक काकांच्या माध्यमातून आमच्या गुरुजींच्या माध्यमातून संजय काकांच्या माध्यमातून आलेला हा गोड कथेचा आणि काल्याचा माझ्या जीवनामध्ये सुयोग आणि त्या माध्यमातून उपस्थित असलेले गोड गायनाचार्य आमचे विनोद महाराज आहे आमचे शिवाजी महाराज आहे ज्यांनी 7 दिवस गोड साथसंगत केली गावातील परिसरातील संपूर्ण भजनी मंडळ आहे विनेकरी बाबा आहे झाडे येरणगावचे बाबांपासून विनोद महाराजांपर्यंत सगळे टाळकरी माळकरी सगळ्यांना धन्यवाद देतो हार्मोनियम वादक अतिशय गोड आहे त्यांनाही धन्यवाद देतो गोड साऊंड सिस्टीम आहे तुम्हालाही धन्यवाद आहे आमच्या रापलीच्या साऊंड करता एकदा जोरदार टाळी वाजवा गोड शूटिंग आमचे महेश दादा करतात त्यांनाही धन्यवाद आहे
गोड मृदंगाची सत्संगत करता मृदंग वर्ष मृदंग अलंकार हरिभक्त पारायण. कालपर्यंत आपण ज्यांना तबला वाजवताना बघत होतो तितक्याच ताकदीनं त्याहीपेक्षा जास्त ताकदीनं गोड मृदंगावरती ज्यांची पकड आहे आमचे ओंकार महाराज, त्यांना न म्हणता टाळ्या वाजवतात त्यावरून कळतं तुमचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम. नाही का? काय गोड माणूस काय बोलेल इतकं गोड मृदंगाला बोलायला लावता. इड माणसाचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणून ते मृदंगातून विठ्ठल विठ्ठल करतात. बरोबर आहे का ना? म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. जास्त वेळ आपला आज झालेला आहे. अगदी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडायचं. 1 तासामध्ये 1 तासामध्ये मी थांबणार आहे. अगदी आज भरपूर कार्यक्रम आमच्या संजय काकांनी सांगितलं 3 कार्यक्रम तर दरवर्षी या गावामध्ये त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचे महोत्सव असतात. मला 3 म्हटल्यानंतर म्हटलं आज काही खरं नाही, आज जरा समाज कमी असेल पण तरी सुद्धा आपले जेवढे त्याला काही आपल्या शिटायला अजिबात कोचा नाही महाराज. नाही का? अगदी सगळे तुम्ही आले, तुम्हाला धन्यवाद आहे. मलाही बी मी सकाळी एक कॉलेजमध्ये व्याख्यान करून आलो. आता काल्याचं कीर्तन करायचं. परत आमच्या गुरुजींच्या आश्रमामध्ये तिथं कीर्तन आहे पण मी ते सोडून आलेलो आहे. आमच्या गुरुवर्यांचं कीर्तन दरवर्षी आश्रमामध्ये असतं पण इथून जाऊन गुरुवर्यांच्या दर्शनाकरता जायचं. ते झालं का परत 3 ते 5 एक करायचं. परत 7 ते 9 एक करायचं आहे. त्यामुळं अगदी भरपूर व्याप आजच्या दिवशी आहे आणि म्हणून कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायाचा आहे. अभंग कालापर प्रकरणातील आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, सप्ताहाची कथेची कुठल्याही गोष्टीची सांगता म्हटली का ती काल्यानं करावं लागते. आणि काला म्हटलं का हाला, परत संध्याकाळी आला तर तू का आला म्हणून काला. नाही का? आणि काला करत असताना आता मला असं वाटतं आम्ही सांगितल्यापेक्षा बाबा खाली बसणाऱ्यांच्या कृष्णचरित्र जास्त पाठ आहे. बरोबर आहे का नाही? गुरुजी इथं खाली बसलेले चांगलं माता माऊली, बरोबर आहे का नाही? तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सांगू. मग या इथं मी जातो तिथं मला फक्त पाकिटच द्या तुम्ही. नाही का? काय काय म्हणले हा तुमच्यापेक्षा चांगलं सांगू. असो, सगळ्यांच्या पाठातलं जरी चरित्र असेल पण आज त्याच चरित्राचा उच्चार करायचा का? मी नेहमी सांगतो पुन्हा पुन्हा कृष्ण परमात्म्याचं चरित्र एक गाणं 4 वेळेला ऐकलं तर 5व्यांदा ऐकावं वाटत नाही. पण कृष्ण परमात्म्याचं चरित्र इतकं अगम्य आहे, पुन्हा 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 ते ऐकावं वाटतं. कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये काय ताकद आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे, मनुष्यानं वर्षभर चोरीमारीचं जर पाप केलं असेल, वर्षभर चोऱ्या केलेलं असेल आणि वर्षातून एकदा आपल्या गावामध्ये सप्ताह होत असेल, सप्ताहामध्ये जर काल्याचं कीर्तन ऐकलं तर वर्षभर जेवढ्या चोऱ्या केलेल्या असत्या त्या सगळ्या चोरीचं पाप काय माफ होतं. कशानं? वर्षातून एकदा काल्याचं कीर्तन. म्हणजे याचा अर्थ असा नाही वर्षभर चोऱ्या करायच्या काल्याचं कीर्तन ऐकायचं नाही तर उद्या पाहून फेका एकमेकाच्या घरावर दगड. नाही का? पण बघा खऱ्या अर्थानं पण देवानं सुद्धा अनंत ठिकाणी लीला केल्या. द्वारकेमध्ये केल्या, मथुरामध्ये केल्या, पांडवांसोबत हस्तिनापुरामध्ये, गोकुळामध्ये अनंत ठिकाणी लीला केल्या. पण आज कुठल्या चरित्राचा चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. हे तसे चरित्र गेले रंगता गोदने राखीता आहे, रंगता गोदने राखीता आहे. हे जसे चरित्र गेले नारायण राखीला गोदने राखीला आहे, राखीला गोदने राखीला आहे. महाराजांकरता एकदा जोरदार अगदी प्रमाणात प्रमाण म्हटल्या हे दशे चरित्रे केले नारायण. भगवान परमात्म्यानं ते चरित्र पण कुठलं चरित्र केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. आचार करण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. मी बोलून गेलो काल्याचं कीर्तन आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच देवाचं चरित्र. इथं काय महाराजाचं चरित्र सांगून जमणार नाही. नाही का? पण बघा पुन्हा 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 तेच चरित्र उच्चार करायचं, आचरण करायचं नाही. आचरण करायचं म्हटलं तर रामप्रभू एक पत्नी एक वचनी एक बाणी या बाबाचा विचार केला. ती एक बाणी होते हे बाबा एक बात खरी नाही. बरोबर आहे का नाही? एक वचनी होते हे बाबाची एक बात खरी नाही. अजून
तुम्हाला सांगू, ती एक पत्नी होते, या बाबाला 16,108 आणि आपण कृष्ण परमात्म्याचं का आचरणही करू शकत नाही का गुरुजी? याचं कारण मी नेहमी सांगत असतो. बघा, भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलला होता. आपल्याला दीड पायला दळण उचलत नाही, बरोबर आहे का ना? पुढं आचरणाच्या भानगडीत पडता. अजून याच्या पुढे जाऊन सांगू, भगवान परमात्म्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. इकडं बिडी पेटवताना चटका बसला तर 1.5 महिना बोटाल फडकं राहतं, नाही का? अजून याच्या पुढे जाऊन सांगू, देवानं 16,108 पत्न्या केल्या होत्या. आपल्याला एकीनंच अवघड केलं, दुसरीचा विचार सुद्धा करायचा नाही. काही म्हणशील आम्हाला पहिलीच भेटानं 16,108 कवा ते, नाही का? पूर्वीच्या काळात गुरुजी असे म्हणायचे जुने मंडळी, मला नातवाचं तोंड पाहून मारायचंय, आता बायकोचं पाहून मेला तरी नशीब आहे, अवघड झालं. पूर्वीच्या काळात म्हणायचे विहीर म्हणती खोदून पाय, घर म्हणतं बांधून पाय, लग्न म्हणतं आता विहीर खोदणं काही अवघड नाही, घर बांधणं लग्न अवघड झालं महाराज, नाही का? पण असं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं चरित्र फक्त उच्चार करायचा, आचार करायचं जर असेल तर रामप्रभू केव्हापासून आहे देवाचं चरित्र? बघा, आई वडिलांच्या विवाहामध्येच माझ्या भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी चरित्राला प्रारंभ झालाय. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं कंसाची बहीण अर्थात चुलत बहीण विवाहाच्या वयामध्ये आली, लग्न करायचं पण कोणाला द्यावी कोणाला द्यावी, मग आपल्या बालपणीपासूनच त्या ठिकाणी सखा, बालपणीपासूनच त्या ठिकाणी मित्र असणारे खऱ्या अर्थानं वसुदेवाला बोलवलं. कशा करता बोलवलं? म्हटले हमारी मैत्री रिश्तेदारी में बदल देंगी, म्हणजे माझ्या बहिणीसोबत तुला लग्न अजिबात नको. म्हटले का? एकीनं अगोदर जाम केलं, रोहिणी मातेसोबत विवाह नाही करावंच लागतं. नाविलाज झाला, लगेच लग्न लागलं. कीर्तनात पटक्यान लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर वरात निघाली. वरात कशाला म्हणतात? आपण संध्याकाळी जो धांगडधिंगा असतो त्याला वरात म्हणतो, पण पूर्वीच्या काळात काका त्याला वरात नव्हते म्हणत. मग वरात कशाला म्हणायचे? आता नाही का ज्याला आपण विदाईचा प्रसंग म्हणतो, म्हणजे इच्छा नसताना नवरी फुसकत चालती बघा, त्याला पूर्वी वरात असं आहे. बघा काय असतं माहिती आहे का? पूर्वीच्या कालावधीमध्ये मुली इतक्या रडायच्या, इतक्या ढसढसा, कारण त्यांना माहिती नव्हतं राहत सासू कशी राहणार आहे, सासरा कसा राहणार आहे, नवरदेव कसा राहणार आहे. पूर्वीच्या सासा इतक्या खट्याळ होत्या, या लुगड्यावाल्या त्यांना विचारा 4-4 दिवसाचं तुम्हाला खायला आता काही त्रास नाही मारा, आता 4 दिवसाचं देऊन पहा बरं. हे म्हणशील तो पोराच्या परपंचाला लाव कडी, मी चालले निघून, नाही का? पण पूर्वीच्या काळात फार अवघड होतं मारा. जुन्या सासा लय खट्याळ, मग ते घर कसं भेटणार, सासरा कसा, सासू कशी, मग त्या इतक्या रडायच्या मारा. आता रडती नाही का बरं? आता आधीच सगळं माहिती राहते, ते काल रडणार आहे, बरोबर का ना? पूर्वी मुली रडायच्या, आता कोणीच रडणार नाही. अजून 2-4 वर्ष थांबा, आता 2-4 वर्षानं मुली नाही रडणार, मुलं रडणार. का बरं? पूर्वीच्या काळात मुली रडायच्या, बुवा आम्हाला घर कसं भेटणार आहे, आता मुलगा रड येणार, वादळ कसं भेटणार आहे, ते म्हणशील तुझे तू सांभाळा आता, नाही का? पण बघा झालं असं, वरात निघाली. कंसानं सांगितलं असतं 1000 जण रथ हकलण्या करता आले असते, पण नाही, मी स्वतः माझ्या बहिणीचा रथ हकलला. रथही हकलायचा, नाचायचा बी. तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से आकाशाची वाणी सांगत आकाशाची वाणी सांगत आणि हा बरबसा ओलाण्याचा, आणि हा बरबसा ओलाण्याचा, आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा. मान हा भरवसा ओलाण्याचा, मान हा भरवसा ओलाण्याचा, आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से आकाशवाणी सांगते कंसा, तिच्या वरातीमध्ये तू एवढ्या आनंदानं नाचतो, तिच्या उदरी येणार 8वा तुझा काळ असणार आहे. कंसाला 2 मिनिटं तर काही जाणार, निस्त्या मुंग्या सुटल्या, निस्त्या घामन, निस्त्या मुंग्या मारा. कंस म्हटलं काय करावं, हिच्या उदरी 8वा येणार आहे आणि तो जर मला मारणार आहे, मग हिलाच ठेवलं नाही तर घे बोली खडग मारया दावला, घे बोली खडग मारया दावला, खडग मारया दावला, घेवणी खडग मारया दावला, घे बोली खडग मारया दावला, हात तो धरीला वसुदेव, हात तो धरीला
तो धरिला वसुदेवी. वसुदेवानं त्या ठिकाणी हात धरला. रे का मारतोय बहिणीला? ईशा उदरी आठवा येणार आहे, तो माझा काळ असणार आहे, काळजी करू नको, जेवढे मुलं होतील तेवढे तुझ्याकडे आणून देतो. तेवढ्याला म्हटले आपला अजिबात विश्वास नाही, तुम्ही देशाल कशावरून? लग्न करून इथून निघून जाशाल, परत मुलं देशाल कशावरनं? तेवढ्याला वसुदेव कंसाला म्हणले, कंसा तुझा मायावर भरोसा. म्हणले अजिबात नाही, नाही का? म्हणले मग बंदी शाळेत ठेव. बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. कालांतरानं दिवसामागून दिवस गेले. देवकी मातेला पहिलं मुलगं झालं. घेतलं, कंसाकडं नेलं, ते बिंगून मारणार, पण ते मुलगं कंसासंग हसलं. आणि हे गुरुजी हसणं भाल्या मारा, नाही का? ते लेकरू हसल्यानंतर कंस म्हटला, का रे मला जर 8वं मारणार आहे, हे बाकीचे 7 मारून काय करू? जा घेऊन. म्हटले लहान लेकराला सौंदर्य दिलं असतं. मी नेहमी सांगत असतो, देवानं लहान लेकराला असं सौंदर्य दिलेलं असतं महाराज. तुम्ही त्याच्याकडे पाहिलं, एखादी माता मौली प्रसूत हो द्या, तिचं मुलगा बघायला जाऊ दे, ते काळं बिमटं कसं असू द्या, त्याच्या नाकातून गंगा सरस्वत्या वाहत असू द्या, पण त्या लेकराला देवानं असं सौंदर्य दिलं असतं का ते लेकरू पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं त्याची चुटू 2-4 मुखे. वाटतं का नाही? ह्यावं वाटतं का नाही? देवानं लहान लेकराला सौंदर्य दिलं असतं, बाकीच्याला नाही. असं कधी झालं का? एखादा म्हातारा माणूस आजारी पडलं, त्याला भेटायला गेल्यावर त्याला पाहिलं नाही, ते लहान लेकराला दिलंय, नाही का? म्हणून बघा झालं असं. म्हणजे जा घेऊन. परत नारद महर्षीनं विचार केला, यानं जर बाकीचे लेकरं मारले नव्हते, याच्याकडून पाप होणार नाही, पुण्य सारावय. आले देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. हे अरे तुला कळतंय का? तो देव आहे, कसे अवतार घेऊ शकतो? सुरुवातीपासून घेतले तर नंतर 8 होईल, पण उरफटे अवतार घेतले तर पहिला 8 होईल ना. असे जर अवतार घेतले 1 2 3 4 5 6 7 8, पण उरफटे घेतले तर 8 6 6 5 4 3 2 1. म्हणले ते खरं तर काय? कंस भांबवल्या बिनं गेलं. बरं वाईट लोकांना वाईट गोष्टी लवकर पडते, हे गेलं घर 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 बिंगवलं, असं 1 2 3 नाही. महाराज म्हणतात, सहाय मारित दुराचार. 6 लेकरं मारली. आता इकडं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वायत होय सांगत असे. म्हटली माझ्यावरती पापाचा बोजा झाला, मला सहन होत नाही. ब्रह्मदेवाकडे गायीच्या रूपात जाऊन रडायला लागल्या धरणी माता. त्यावेळेला म्हटले हे खातं माझ्याकडं नाही. विष्णू परमात्म्याकडे गेले, सांगितलं काळजी करू नका, मी अवताराला येतो. कालांतरानं शेष भगवान परमात्मा त्या ठिकाणी देवकी मातेच्या उदरामध्ये त्या ठिकाणी वाढता. कालांतरानं इकडं झालं असं, भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी देवकी मातेच्या उदरामध्ये वाढायला लागले. दिवसामागून दिवस गेले. नाही, एक दिवस असं झालं, खऱ्या अर्थानं देवकी मातेच्या जीवनामध्ये काही शुभ चिन्ह त्या ठिकाणी जाणवायला लागली. कारण उदरामध्ये जसं मुलगा असताना तसे माता माऊलीवर परिणाम होतो. माता माऊलीला जर गरोदर अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरी वाचा वाटली, समजून जायचं येणारा हरिभक्त पारायण आहे. पण ती का ना म्हणली मला फुटाने खावा वाटात्या, मला शेंगदाणे खावा वाटात्या, समजून जायचं हा चकना मागणारच आहे, नाही का? अवघड राहतं मारा. पण बघा खऱ्या अर्थानं झालं असं, दिवसामागून दिवस गेले. पावन पवित्र दिवस आला. नाही, माझ्या देवाच्या प्रागट्यानं तो दिवस पवित्र झाला. श्रावण महिना आहे, अष्टमीची तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे. मध्यरात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. सगळेजण झोपलेले. त्यावेळेला 8 वर्षाची मूर्त प्रगट झाल्यानंतर देवकी मातेनं म्हणावं लहान हो याच्याकरता आराधना केली नाही. 8 दिवसाचे, याच्यापेक्षा लहान हो. आता जन्माला आल्या बालकासारखं हो. देव लहान झाले आणि रडायला लागली. रडण्यातून सांगता मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मजनी गोकळाला. म्हटली हातापायामध्ये बेड्या, उचलीला कमळापती, पायीशी बंधने गळती. देवाला घेऊन निघाले. मंद मंद पाऊस पडायला लागला. शेषानं फणा धरला. यमुना मातेला पूर चढला. मग त्या लाविला अंगुष्ठ. यमुना मातेला पूर का चढला? यमुना मातेला देवाचं दर्शन घ्यायचं होतं. मग का दर्शन घ्यायचं होतं? तर काही ठिकाणी यमुना माता देवाची पत्नी सांगितली, काही ठिकाणी भक्त सांगितली. पत्नी सांगितल्यामुळं यमुना मातेनं रस्ता कसा दिला? ज्या पद्धतीनं पतिव्रता माता माऊली दोन्ही भांगेच्या मध्ये नवऱ्याला जागा देते त्या पद्धतीनं. पूर्वीच्या काळात असा भांग असायचा आणि मध्यभागी लावायचे, त्याला काय म्हणायचे? सिंदूर. बरोबर आहे का नाही? आता ते सिंदूर राहिलं नाही, कुंकू. आता सिंदूर पेन्शन गेली, ती कपडावर वठती भिदडावर वठती, नाही का? पण बघा पूर्वीच्या काळात तो सिंदूर असायचा मध्यभागी, पूर्वीच्या काळात. आता नाही. आता तो पॉप का खोप भांग आला आणि मग ते साईडला. मी बऱ्याच दिवस विचार करीत होतो हे आता साईडला काऊन लावते बा. मग बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं. ते म्हणले बघ तू बाजूलाच राह, अतिक्रमण मध्ये लुडबुड करू नको म्हणजे, नाही का? म्हणून बघा देवाला तिथं घेतलं, ठेवलं. इकडं माया जन्माला आलेली होती. मायेला उचललं, मायेला घेऊन इकडं आले, देवाला तिथं सोडलं. आता माया
इथं आल्यानंतर सगळ्यांना झोप लागलेली होती मथुरेमध्ये मायाला आणल्यानंतर. पण ती माया शांत बसत नाही. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. माया रडायला लागली. ती माया आहे महाराज. इथं कीर्तनातल्या बाया गप बसते नाही, तिथं माया होती महाराज नाही का. आमचे गुरुवारे मौली सांगायचे पुराव एखादी माता मौली प्रस्तुत झाली, मुलगा एका मुलगी बघायला जाऊ नका. मग बघण्याची गरज नाही. समजा जन्माला आल्याबरोबर एखादं एकदम शांत माझ्यासारखं सोजवळ एकदम असं नाही का, असं जर असलं तर समजून जायचं मुलगा आहे. पण आल्या आल्या गागायला लागली का समजून जायचं काटीच आहे, तिला गप राहत नाही नाही का. मग त्या ठिकाणी ती रडायला लागली. नंतर आठवा आला बांबवल्या भेनं गेला. मुलगा आहे का मुलगी बघितले नाही, गरगर बिंगून आपटवणार पण निसटली. तुझा लागी वधी उपजला मजादी. अरे मला काय मारतो, तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतो, इकडलं सोड. आता तिकडं झालं असं देवाचं त्या ठिकाणी प्रागट्य झालेलं होतं. सकाळची वेळ आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये एखादी माता मौली जर प्रसूत होणार असेल, आता जशी नरस असते त्यावेळेला एक माता मौली असायची. तिला काय म्हणायचे, बोला काय म्हणायचे तुम्ही? काही नाराज आहे का काय नको नाही का. काय म्हणायचे तिला? सुईन बुईन दाईन काय असेल तिलाही झोप लागलेली. पण सकाळची वेळ तिनं पाहिलं यशोदा मैयाला मुलगा झाला. इतका आनंद झाला. गवळण म्हणती हो म्हणती गवळण दिला, गवळण म्हणती हो म्हणती गवळण दिला, 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 गवळण 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 म्हणती गवळण दिला, पुत्र झाला यशोदेला, 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 म्हणती हो म्हणती गवळण दिला, म्हणती हो म्हणती गवळण दिला, म्हणती हो म्हणती गवळण दिला, म्हणती हो म्हणती गवळण दिला. प्रत्येकीला सांगता कारण भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. गावच्या पाटलाला मुलग झालं म्हणून आनंद नाहीये, देवाचं प्रागट्य झालं म्हणून. स्वर्गातून देव देवता पुष्पवृष्टी करताय. नंद बाबाच्या घरी इतका मोठा आनंद. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो गोड़ दियो वार दियो पाल की, हाथी दियो गोड़ दियो वार दियो पाल की, हाथी दियो गोड़ दियो वार दियो पाल की, हाथी दियो गोड़ दियो वार दियो पाल की. नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नगाच्या आडून चंद्र हासला, आकाशी ताऱ्यांचा रास रंगला, कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. इतका आनंद आहे. सगळ्या गवळणीला भगवान परमात्म्याचं प्रागट्य झाल्यानंतर इतका आनंद आहे. सगळ्या गवळणीनं सडा समर्शन केलेलं आहे अंगणामध्ये आणि गुढ्या उभारलेल्या आहे. किती आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान रनारी, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान रनारी, बाळ कृष्ण बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान रनारी. गुडिया तोरणे करती कथा
बाळकृष्ण नंदा घरी आनंद ज्ञानर नारी 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 सगळ्या गौणरींना त्या ठिकाणी आनंद झाला. कोणी सडा समर्जन करतोय, कोणी रांगोळ्या काढतोय, कोणी गुढ्या उभारताय. इकडं झालं असं कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळका पसुटाला कंस म्हटलं अरे आठवाला कंसानं सभा भरली आणि सभा भरवल्यानंतर विडा ठेवला जो कोणी माझ्या शत्रूला जाऊन मारून येईल त्याला 5 गाव राज्य बक्षीस देईल. सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणले याच्या राज्यातून जर याला चुकड्डी देऊ शकतो तर त्याच्या राज्यात जाऊन मारणं सोपं आहे का? सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणले राज्य नको काहीच नको. पण ती एक शहाणी होती, तिचं नाव पुतना म्हणली अंदाजा म्हणले काय म्हणले ते पोरग म्हणले आता जन्माला आणि त्याला मारा 5 गाव काला मी आता जाते. म्हणले पुतना तू शायनिंग वारी जाती पण नाश्त्यावरी जाशील म्हणले नाही का. पुतना म्हणले तुला काय करायचं आता जाते मारून येते. बरं पुतना मावशी म्हणजे काय आपल्या दत्ताच्या शिंगाच्या माता मावल्यासारखी सुंदर नव्हती. मग तिच्या काय एवढ्या पैठाण्यान बिठाण्यान साड्यान बिड्या तिचं वस्त्र म्हणजे इनेची खोळ माहिती ना तुम्हाला नाही का. बरं तिला मेकअप जाऊ दे तिला आंघोळीनात पाणी नव्हतं तेव्हा मग दात घासायचा तर प्रश्नच नाही. अवघड एक दात माळेगावला एक दात शाळेगावला नाही का. आणि अशी पुतना आता तिला कोण जवळ करत बरं. मग देवंगणेसारखं सुंदर विष धारण केला, स्तनामध्ये विष धारण केलं. 3 वर्षाची आतली बालक मारत चालले का. त्रिविकार अशा जीवनामध्ये देव सांगतो त्याच्या जीवनात मी सुद्धा सोडवू शकत नाही. आली यशोदा मैयाच्या अंगणात नावा दिला यशोदे हाय घरी असाच आवाज देताना यशोदा नाव असल्यावर यशोदा नाही म्हणणार यशोदे. यमुना नाव असल्यावर यमुना नाही हे यमुने काय तो तोंडाला फोडी येतील का चांगलं म्हणल्यावर नाही का. अवघड राहतं मला हाय घरी. यशोदा मैया म्हटली बया ही कुठली काय नो म्हणली ही का डोंगर म्हणली अजिबात नाही. म्हणली मग ही अजिबात नाही. पिंपळगावली पिंपळगावची लेपची गागत नाही म्हणली ती वाजी ती नाही का. म्हणली मग ही कुठली असली ही धानुरीचीच असली पाहिजे एवढ्या खोडीची म्हणली नाही का. त्यावेळेला म्हणले ये कागा मुलगा झाला मला सांगितलं नाही. अगं तुला सांगायला तो आणि मला ओळखच नाही. अगं मी तो बहीण अगं मला बहीणच नाही. अगं तसं नाही चुलत बहीण मला चुलतीच नाही. म्हणले तसं नाही तुझ्या आत्याच्या मामाच्या काकाच्या मावशीच्या पुरीची पोरगी. आता हे नाथ मला डबल विचारलं तर सांगता येणार नाही. बरं म्हणले का ग एवढं लांबचं नातं सांगते लग्नाला नाही दिसली. अगं तुझ्या दाजींना नाही ना सुट्टीच नसते. आता तर काय राजा टाकायला लावली. अगं लग्न रविवारचं होतं रविवारी सुद्धा सुट्टी नसते. अशा काय मोठ्या जॉबला आहे म्हणले का त्यांना रविवारी सुद्धा सुट्टी नसते. अगं लय मोठ्या जॉबला आहे रविवारी सुद्धा सुट्टी नसते. अगं अशा काय मोठ्या जॉबला आहे रविवारी सुट्टी नसते. म्हणले तंबटे बांधायला जात्या लय मोठे जॉब. म्हणले बरोबर. मग त्यावेळेला म्हटले ये आतमध्ये बोलवलं आणि बोलवल्यानंतर म्हणले मी कुठाही मुलगा बघू दे ते झोपलंय म्हणले. त्यावेळेला देव म्हणला बोनीचं गिऱ्हाईक सोडायचं. बोनीचं गिऱ्हाईक कधी कमी याच्यात राहू महाराज नाही परवडू पण हे ज्याला कळलं त्याला कळलं महाराज नाही कळलं जाऊ द्या नाही का. बोनीचं गिऱ्हाईक सोडायचंच नसतं महाराज. मग त्यावेळेला त्या ठिकाणी झालं असं यशोदा मैया काहीतरी आदरातिथ्य करायचं म्हणून बघण्याकरता गेली. देव रडायला लागले. किती रडते माझे बाळताने समजावे नारायणा. रडते माझे बाळताने समजावे नारायणा. रडते माझे बाळताने समजावे तारायणा. रडते माझे बाळताने समजावे तारायणा. पायी समजावी ते मागील देखाया दे. नानापरी समजावी ते मागील देखाया दे. बापनोने निजवी ते हालवे ते बाळा. रडते माझे बाळताने समजावे तारायणा. आहार सावरिया कैसी वाजवली मुरली.
समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना, नाना परी समजावी मागे न ते काया दे तापटोनी निजवीते परिहा उगा राहीना. भगवान परमात्मा राहायला तयार नाही. मग तवळाला म्हटले का ग, तो तर जागा आहे, तू म्हणते झोपला. घेतलं स्तनाला लावून विष पाजून मारायचं, पण देवानं विष नाही रक्त शोषलं आणि पंच प्राण शोषायला लागले. पुतना म्हणते कृष्णा सोड, कृष्णा सोड. भगवान परमात्मा म्हणते हे बघ मी कोणाच्या नादाला लागत नाही, लागल्यावर सोडित नाही म्हटले नाही का. बघा माझ्या आईनं मला धरायला शिकवलं, म्हटले सोडायचं नाही. पुतना मोक्ष दोनदा सोड म्हणते, तिसऱ्यांदा म्हणत नाही. याचं कारण आहे दोनदा सोड म्हणजे पहिल्यांदा इहलोकातून सुटका कर, दुसऱ्यांदा परलोकातून सुटका कर, तिसऱ्यांदा सोड म्हणत नाही. याचं कारण इहलोकातून परलोकातून सुटका करून मला गोलोक धामामध्ये त्या ठिकाणी जागा दे, म्हणून दोनदा त्या ठिकाणी सोड म्हटले. अशी पुतना मावशी नाश्त्यावरही त्या ठिकाणी गेली. पुतना इतकी मोठी होती म्हणे तिच्या शरीराचे खांडोळे करावे लागले, तेवढ्याला तिला अग्निडाग देता आला. ती कीर्तनाला येणार होती. बघा आपली तिची चांगली ओळख आहे. काही काही लोक म्हणशील तो अशाच माणसाच्या ओळखी असतील नाही का, पण बघा तिथं तुम्हाला जागा पुरली नसती म्हणलं पावसा पाण्याचं, नाही तर आली असती पुतना नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं अशा अनेक जण मारले, काग बगरीठा मारली, बाळपणी अवघी दैत्य खाणीस संपविली किंवा बुडविली. असं करता करता भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले आणि रांगायला लागले. कसं तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात तळहात टिकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगायला लागले, पण रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवान परमात्मा रांगताना सुद्धा त्या ठिकाणी खोड्या करतात. मग खऱ्या अर्थानं अशा अनंत पद्धतीच्या खोड्या भगवान परमात्म्यानं बालपणापासून खोड्याला त्या ठिकाणी प्रारंभ करावं. मग कधी त्या ठिकाणी ज्या वेळेला यशोदा मैया आपलं दह्याचं त्या ठिकाणी मंथन करायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वीच्या काळात जर कढी बनवायची असली ते पिशीचं दही नव्हतं राहत, मडक्यात ठेवलेलं दही असायचं. मग या जुन्या आजी रवी घ्यायचा, रवी त्याला रवीच म्हणायचे ना. मग त्याचं घुसळण करायचं, ताक बाजूला लोणी बाजूला, मग त्याची कढी, मग त्याच्यात मिरची लसणाची फोडणी, तेल, ते मोहरी जिरे, मग पावसाचं वातावरण असं, मग काय ती कढी सांगावं म्हणा. तुम्ही मडीन जाशाल पण अशी कढी नाही खाऊ शकत महाराज नाही का. मग झालं असं, ज्या वेळेला त्या मंथन करायच्या देवाने यावं हात धरावा, त्या वेळेला यशोदा मैयानं म्हणावं सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना.
यशोदा मैयाला म्हणावं माझी रवी सोड बाबा मला मंथन करू दे. मग देव ऐकायला तरी अनंत पद्धतीच्या खोड्या करायच्या. मग यशोदा मैयानं म्हणावं खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू माझे बाबा. हे बाबा खोड्या करू नको. यशोदा मैयानं समजून सांगायचं. असं करता करता भगवान परमात्मा हळूहळू थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर देवानं मित्रमंडळ स्थापन केलं. मित्र आपल्या जीवनामध्ये पाहिजे आपल्याला. मित्र वनव्यामध्ये विस्ताव्यास आपलं गारव्यासारखा नाही का. नाही तर काही काही मित्र वनव्यामध्ये पैसे घेऊन पळून जाणाऱ्यासारखा नाही का. पण बघा देवाचे मित्र आपल्यासारखे नव्हते. ते काय वन साईड मग काय ते मारलेलं ते भांगणी एका साईडला नाही ते केस उडी त्या काही काय ना असा आजार झाला महाराज ते केस उडवल्यामुळं मागं ते आलं होतं बघा. संजू काका मला सांगतील ते आता कोणती साईट आहे नंतर. पण बघा खऱ्या अर्थानं देवाचे मित्र म्हणता असं नाही झिपऱ्या वाढलेले. ते पूर्वीच्या काळात एका ड्रेसवरती 2-2 भाऊ शाळा करायची. परिस्थिती गरीब होती सर, बरोबर आहे का ना. आता परिस्थिती चांगली. पूर्वी फाटेल ड्रेस घालावं लागते नावीला जण. आता ती फाटेल ड्रेस घालणं फॅशन निघाली महाराज, फॅशन नाही का. पूर्वीच्या काळात दूध नसलं तर कोरा चहा प्यावा लागायचा. आता कोरा चहा पिणं सुद्धा फॅशन निघाली महाराज नाही का. बघा देवाचे मित्र असे नाही. वडज्या वाकड्या श्रीश्यामा मनसुखा तनसुखा बुबड्या असे अनेक मित्र. एक दिवस मित्राकडे पाहिलं का रे तुमच्या घरी काही नाही का, दही दूध तूप आहे ना. मग खाती नाही का पार वाढून गेले ना. म्हणली हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या. म्हणले काय झालं दिंडीत गेल्यामुळे जरा थोडा जाम झालो होतो म्हणली त्याच्यामुळं. म्हणले अरे असं घरी खायला म्हणले अजिबात भेटत नाही. मग दही दूध तूप अरे ढिरील काहीच नाही सगळं डिरील जातं म्हणले नाही का. त्याच्यात आता भाव वाढायला लागले भेसळ कमी झाल्यामुळं म्हणले नाही का. मग त्यामुळं हे सगळं ढिरीला काहीच नाही म्हणले खायला भेटत नाही म्हणले अजिबात नाही. म्हणले मग एक काम करा मी तुम्हाला खायला देतो पण त्याकरता काय करा याल तरी यारे लागे
गोड चाल गायली महाराजांनी. या आलं तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. बरं उंच का गेले याचं कारण आहे. आपल्याला म्हणाल होतं ये रे उंच नाही का, म्हणजे समय सूचकता सुद्धा फार महत्वाची. कुठं कसा आलाप घेतला पाहिजे, कुठं वर गेलं पाहिजे, कुठं खाली. नाही तर एक जणांप्रमाणे उचललं आणि हळू 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 म्हणलं थांब थोडा दम काढतो नाही का, अवघड राहतं मारा. पण बघा समय सूचकता सुद्धा फार महत्वाची. नाही तर एक कीर्तनकार रंगात आले, प्रमाण असं आहे एकमुखा एकमेका देवमुखी. कीर्तनकार रंगात आले ते म्हणले एकमेका देवमुख. ऍक्शन बदलली का भाव बदलतो महाराज, बरोबर आहे का नाही. पण महाराज म्हणता एक भगवान परमा म्हणता गोपाळांनो एकम करा. या आलं तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. मग भगवान परमात्म्यानं खोड्या करायला त्या ठिकाणी प्रारंभ केला. मग गवळणीनं गाराडे सांगण्याकरता यावं, पण यशोदामाई ऐकायला तर नाही. यशोदामय्यानं म्हणावं बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. समजन हा बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. काय सासाचा गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा. श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा. नाही दुसरा जोडा गेला नाही दुसरा जोडा. याला नाये दुसरा जोडा गे याला नाये दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. याचे संगत जोडा गे गोकुळच्या नारी. याचे संगत जोडा गे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण कसा नाही, माझं बाळ कसं आहे, माझे आछुडे बछुडे चिकुडे रुपडे गरादे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बघा माझं भगवान परमात्मा असं सगुण गुणाचं माझं इतकं ताण आहे ते खोड्या करू शकत नाही म्हणे. पण देवानं अनंत पद्धतीशालीला करावं. एक दिवस काय झालं, एका गवळणीच्या घरी देव चोरी करायला गेली. बरं चोरी करायला गेल्यानंतर दही दूध तूप खायचं झालं, घरी निघून यावं का नाही. पूर्वीच्या काळात हे म्हातारीनं बाहेर झोपेल राहायचे, अंगणात मंदिरात. एक म्हातारं झोपेल होतं बाहेर. बरं हे तब्येत बिब्येत हे ढेरी. आता तिची ढेरी केवढी मला मी सांगू शकतो महाराज, पण लय फुगवायला गेलो तर जाईल फुटून नाही का. अंगापरी बोंगा करण्यात माझा नाही संजू काका बरोबर. ते झोपलेलं घोरत होतं. काही काहीच घोरणं लय अवघड. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, जागरमा कानामा. जागराच्या दिवशी एक मला झोपायला लावलं, दोन पारेकरी मा दोन्ही बाजून झोपली. मी मध्ये झोपेल, एक जण इकडून घोरायचा एक इकडून घोरायचा. राज अख्या रात झोप नाही. एक म्हणायचा आहो का, दुसरा म्हणा काय म्हणलं येतं आपल्याला खाऊ राहिले चला निघून. पण परत मन म्हणायचं ऋषा पाकिट गुतेले उद्याचं कीर्तन करून जाय आता नाही का. पण बघा असं बघ ते म्हातारं घोरत होतं. देवानं ते तिथं चोरी केली, दही दूध तूप खाली, गप निघून यावा का ना. देवानं तो मांड घेतला आणि ते बाहेर जे ढेरी वासून म्हातारं झोपेल त्याच्या ढेरीवच महारा पोटलं. ती गवळण येते, अगं तुझ्या कृष्णाला काही सांग पडतं का. माझा म्हातारा बाहेर झोपलेला होता, वाचला म्हणले नाही तर गेला आता ऋषिकेश महाराजाला दावं द्यावा लागला असतं म्हणजे. असं अनेक पद्धतीशालीला. तेवढं यशोदामय्यानं म्हणावं अगं मला पटत नाही म्हणले, तुम्ही मला एकदा खोडी दाखवा, पकडून दाखवा. त्यावेळेला खऱ्या अर्थानं मी मानेल का माझा कृष्ण त्या ठिकाणी खोड्या करतोय. बघा गवळणीनं खोड्या सुद्धा सांगायला यायचं, पण एखाद्या दिवशी जर दिसला नाही ना तो प्रेम सुद्धा तितकं करायचं. एक दिवस दिसला नाही तर एका जन्मासारखं गवळणीला वाटायचं. एक दिवस एका गवळणीला कृष्ण दिसला नाही, दुसरीकडे जाते, तू कृष्णाला पाहिलं नाही ग बाई, तिसरीकडे गेली, तू पाहिलं, मी पाहिलं ना, कसा दिसत होता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला
पाहिला नंदाचा नंदन मग त्याला पाहिल्याबरोबर ते नैवेद येले ते नैवेद येले ते नैवेद येले मन ते नैवेद येले मन मन ते नैवेद येले ते नैवेद येले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मी पाहिलं दुसऱ्या गवळणीला विचारलं तू पाहिल्यानंतर तुला कसा दिसला सावळा देखी याला नंदाचा 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 त्याने आनंदाचा पूर आला त्याने आनंदाचा पूर आला त्याने आनंदाचा पूर आला आनंदाचा पूर आला सावळा देखी याला नंदाचा सावळा देखी याला नंदाचा सावळा देखी याला नंदाचा सावळा देखी याला नंदाचा मी त्याला पाहिलं म्हटले बघा तोच सौंदर्य इतकं गोड आहे का त्याला पाहिल्याबरोबर मनाला वेड लावतं मारा इतकं गोड सौंदर्य गवळणीनं खोड्याही कराव्या पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये देवाच्या भेटीची ओढ सुद्धा इतकी असायची एकदा गवळणींना सोडून भगवान परमात्मा चालल्यानंतर देवानं म्हणावं गवळणींना म्हणावं देवा सोडून जाऊ नका हो तुम्ही जर बाजूला गेले तर असं वाटतं आमच्यापासून आमचा प्राण बाजूला होतो का देवाची बासरी काय असेल हो सामान्य बासरी वाजली तर मन वेधून घेतं देवाची बासरी वाजल्यानंतर वृक्ष डोलत होते गाई डोलत होते माणसं डोलत होते यात विशेष नाही दगडाला सुद्धा पाजर फुटत होतं ही ताकद होती महाराज देवाच्या बासरीमध्ये काय वाजत असेल आई कोणी वेणूचा नाद आई कोणी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद ऐकुनी वेणूचा नाद छंद लागायचा गवळणी कामधंदा विसरायच्या म्हणून म्हणायच्या नको वाजवू श्रीहरी मुरली पण तरी ऐकायला तयार नाही पण वाजव कशी जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी कांधे कमरिया 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 गौआ चराने वाले बंसी बजाने वाले हो मुरली सुनाने वाले हो बंसी बजाने वाले वाजव बाबा पण जरा हळू वाजव नाही का कारण त्याच्या मुरलीनं तहान भूक गवळणी सगळ्या त्या ठिकाणी विसरून जायच्या पण खोड्या देवानं करायच्या आणि बघा त्या खोड्या करत असताना एक दिवस गवळणीने विचार केला म्हटले का ग असं यशोदामय्या ऐकत नाही आपण सगळा मोर्चा काढू म्हटले सगळ्या एकत्र आल्या आणि मोर्चा काढला मोर्चाच्या अध्यक्ष केले बचत गटाचे अध्यक्ष निघालं मोर्चा यशोदामय्याच्या अंगणात गेल्यानंतर आवाज दिला यशोदे इकडे म्हणले कृष्ण परमात्मा यशोदामय्या आली
मग एक एक गवळण खोड्या सांगायला लागली, असं झालं तसं झालं. पहिले गवळणी सांगितलं, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखासी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. अगं तो कृष्णाला काही सांग, मा सासरा पाहतो, मा नवरा पाहतो, खुशाल मा गळ्यात हात घाली, तो याला पटत का म्हटली नाही का. अशा अनंत खोड्या सांगितल्या. देव म्हटला वेळ भरपूर झालेला आहे, बाकीच्या गवळणीनंतर कधीतरी बघू. मग एवढ्या गवळणीचा काही नंबर लागणार नाही, मग थोड्याशा मागठू. आणि मी मागठूतच राहतो गवळणी, म्हणजे परत परत येण्याचं योग्य होतो नाही का. म्हणले ती तेव्हा ती गवळ तुम्ही मागं नका बघू, मी तिथलं सांगू राहिलो नाही का. ती पाठीमागची बोबडी गवळण, तिला बोलव. बोबड्या गवळणीला बोलवलं. बरं बोबडीला बोला, तिला एवढ्यातून बोलावले, ती आख्याला छेवंदीत पुढे निघाली. तिला विचारलं का ग काय झालं. ती म्हणती काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. होते यमुना बलिया वाटत वेदना धावला, वैवल टोपी वैल पुछाची खांद्यावरी कामला, तेने माझी किशीत वाली मंगी तिथून पळाली, बल्ला बल्ला गतून पडली, तुझी गागल बदली, माझे गुलगे फुटले बंगी ललते, माझे गुलगे फुटले बंगी ललते, माझे गुलगे फुटले बंगी ललते. माझे गुलगे फुटले बंगी ललत बथले, कुलनाने शतंगबाणी मला बोलाशी धरीले, मला बोलाशी धरीले माझे धमागान केले, निवृत्तीचे कृपे सुपे ज्ञान देवाला झाले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगत होते बाई, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. ती म्हणली बाई काय सांगू तू, ते आता झालं तर झालं. अनेक गवळणी त्या ठिकाणी खोड्या सांगता. असं करता करता झालं असं म्हणले त्या ठिकाणी अनेक पद्धतीच्या खोड्या सांगावं, पण यशोदा मैयाला तरी सुद्धा पटायला तयार नाही. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. त्या गवळणीनं म्हणावं, यशोदे कृष्णासे सांगावे, गोकुळी राहावे का जावे. हे यशोदे कृष्णाला सांग बाई, आता आमचं असं झालं, गोकुळामध्ये राहावं का नाही, कारण याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र सिंधू आटे, महिपत्र सिंधू सुद्धा आटेल इतक्या याच्या खोड्या किती सांगावं, आता आम्हाला राहावत नाही म्हणे नाही का. मग यशोदा मैया हे ऐकायला तयार आहे, बाहेर जाऊ द्यायला तयार नाही. मग काय करायचं. मग एका गवळ्यानं आणि एका गोपिक्यानं मध्यरात्रीच्या वेळेला जायचं ठरवलं. मध्यरात्रीची वेळ, बैलगाडीचा प्रवास, निघाले. रात्री कोणी बघणार नाही, निघाले. पार लांब तिकडं जालना बिल्ला इकडं एवढ्या लांब गेले. आणि एवढ्या लांब गेल्यानंतर आता तिथपर्यंत जाता जाता दिवस उजाडला आणि गवळण यायला लागली. ताण लागल्यानंतर ती गवळण म्हणते वयव. म्हणले काय. म्हणले वयव. म्हणले काय. म्हणले ऐका ना. म्हणले अगं मोकळं सांग ना, इकडं पार बेजार झालो बा, बैला हाकून तो काय चाललं म्हणले नाही का. म्हणले अहो मला मग मोकळं सांग ना, ताण लागली असं कवाचं काय चाललं म्हणले नाही का. मग त्यावेळेला म्हटले हे बघ मी जातो पाणी घेऊन येतो. देवानं लांब पाणी निर्माण केलं. म्हणले बघ मी पाणी आणायला जाईल, पण तो कृष्ण असा आहे, तो माझं सुद्धा रूप घेऊन यायला चुकायचा, त्याच्या पोन सावध. ती म्हणली आता कुठं त्याच्या राज, त्याला येऊ द्या तर घरी पाहते त्याच्याकडं. देवानं लांब पाणी निर्माण केलं. हा गेला पाणी आणायला. देवानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं आणि पाणी घेऊन आला. बघ म्हणले पटक्यान पाणी पे, नाही तर तो महारूप घेऊन येईल. आणि होता कृष्णच नाही का. निघाले महाराज. निघाल्यानंतर तेवढ्यात आता देवानं पाणी पाजलं तिच्या नवऱ्याच्या रूपात आणि बैलगाडी घेऊन निघाले. तेवढ्यात ओरिजिनल नवरा पाठीमागून आला. त्यानं पाहिलं म्हणले बघ तुला म्हणलं होतं का नाही, तो महारूप घेऊन. म्हणले अहो थांब आता खरी तुम्ही. म्हणले अगं नको ना, तू एकुलती एक, परत तू गेले मी कोणक पाव, आता ढेकळं पाय कोणक पाहतो नाही का. म्हणले तू त्या ठिकाणी बघ. म्हटले मला तुझ्या विना करमणार नाही. त्यानं काही केलं तुम्ही. म्हणले तुम्ही थांबा होतं खरी. थांबले. तेवढ्यामध्ये झालं असं, हा ओरिजिनल नवरा पाणी घेऊन आला. हिनं पायातली काढली, तडा लग्नापासून राग होता तो कसा, तडा हाडली महाराज. तो म्हणला गाडी गेली, बैल गेले, बायको घेतली, मुसकटात खाऊन घेतली म्हणले नाही का. तेवढा त्या ठिकाणी तो म्हणायला लागला, कृष्ण परमात्मा म्हणायचा मी तो नवरा, तिकडं तो गोपाळ म्हणायचा मी तो नवरा, तो म्हणायचा मी तो नवरा. तिलाच प्रश्न पडला आपला खरा नवरा कोणता बुवा नाही का. तेवढ्याला आता काय करायचं म्हटलं. दोघांशी त्या ठिकाणी हा म्हणतो मी तो नवरा, तो म्हणतो मग
पूर्वीच्या काळात भांडणं मिटायला जायचे पाटलाकडं. मग पूर्वीचे पाटील कोण? नंदबाबा. नंदबाबाकडं भांडण गेलं. नंदबाबांना असा भला मोठा खड्डा खोदला. नंदबाबा म्हटले इकडून तिकडं जो उडी मारेल त्याची ही बायको. खरा नवरा म्हटला गाडी गेली, बैल गेले, टोले खाले, आता परत उडी हाणायची म्हणजे तंगडही मोडून घ्यायचं म्हणजे पंचतच का नाही. त्याच्यापेक्षा एक काम करा, जाऊ द्या म्हणले हिला, मी दुसरी पहिली हिची बहीण आहे मी घेऊन येईल म्हटले. जाऊ द्या म्हटले नाही का. पण कृष्ण परमात्मा म्हणले बाबा किती उड्या हाणू. नंदबाबा म्हटले कुठं शिकायला गेला होता? म्हणले आता तू इथं थांबू नको, तुझ्या खोड्या वाढल्या. मग तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, जा, जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि मग भगवान परमात्मा गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ कांबळीवाला. गोपाळ भोंगडीवाला रे माझा गोपाळ कांबळीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई सारा या रानात गेला रे माझा गोपाळ कसा चालतोय भगवान परमात्मा गाई खांद्यावरी कामळ हातामध्ये काठी. अंडवरी कांबळे हातामध्ये काटे. खांद्यावरी कामळ हातामध्ये काठी. अंडवरी कांबळे हातामध्ये काटे. सारी तस धेनू सावळा जगजेटी. खांद्यावरी कामळ हातामध्ये काठी. अंडवरी कांबळे हातामध्ये काटे. परमात्मा काही सांगताना किती सुंदर दिसतोय, इतका सुंदर दिसतोय. गोपिकांना म्हणावं लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, देव एक पायाने लंगडा. असं कसा 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 देवाचा देव बाई ठकडा ठकडा, देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. अशा पद्धतीनं खांद्यावर कमळी आहे, हातामध्ये काठी. पण भगवान परमात्मा गायी चारण्याकरता गेले. गायी चारता चारता गायी चारायचे, अनेक खेळ खेळायचे. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, डिमरी वाजत बाबा, डिमरी वाजत बाबा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला, अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला. अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला, अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला. विट्टी दांडू पोरा केळ विट्टी दांडू, विट्टी दांडू पोरा केळ विट्टी दांडू, केळ विट्टी दांडू पोरा केळ विट्टी दांडू, विट्टी दांडू पोरा केळ विट्टी दांडू. अबो अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला, अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला. अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला, अबग तू बगती बग बोरा त्रिकुट केळ मांडला. भोरा अशा अनेक पद्धतीचे खेळ खेळले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हणले झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र आणल्या. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणले ज्याची त्याशी ज्यानं त्यानं खा. त्यावेळेला गोपाळांनी म्हणावं कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, मासिका दिली वागुली रे,
अमासिका दिली वागुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली हे कृष्णा तुझी चांगली आहे शुद्ध बुद्ध आहे आमची पाप पुण्य मिश्रित त्या ठिकाणी आहे म्हटले बघा त्यांना माहिती आहे देव सोडून आपल्याला राहायचं नाही तेव्हा प्रत्येक अवतारामध्ये जे जे झाले अवतार तू का त्याच्या बरोबर प्रत्येक अवतारामध्ये तुझ्या सोबत आहे आमची अवहेलना त्या ठिकाणी करू नको का तुझ्या सोबत आहे कारण आम्हाला माहित आहे दरबार में बंसी वाले के दरबार में बंसी वाले के दर्द दुख मिट जाते हैं दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं दुनिया के सताए लोग यहाँ दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते तुझ्यापाशीच देवाने आहे दुसरीकडे नाही दुःख निवारण करणारा तू आहे आम्हाला माहिती आहे म्हणून त्यावेळेला सगळ्यांनी शुदारे एकत्र केल्या देवानं तिथं काला केला वारकरी मंडळी आळंदी पंढरपूरला यात्रेच्या निमित्तानं करतात तोच कथा सांगतेच्या निमित्तानं आपल्याला इथं करायचं आहे 2 मिनिटं पांडुरंग परमात्म्याचं भजन होईल तदनंतर माऊलीचं भजन होईल काही त्या ठिकाणी थोडासा परिहार वगैरे होईल तदनंतर ही महाराज मंडळी काल्याचे अभंग म्हणतील दहीहंडी फोडल्या जाईल काही सूचना असेल तो होईल तोपर्यंत कोण जागा सोडायची जो जागा सोडील त्याला त्याच्या शेजारची शपथ विढोबा रखुम ढोबार घुमाय भुका शिवमहापुराण कथा आमच्या त्र्यंबक बाबांच्या श्राद्धाच्या निमित्ताने या सगळ्या मुलांनी मुलींनी आयोजन केलं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इतका गोड महोत्सव त्या ठिकाणी तुम्ही घडवला असंच आपल्या वाडवडिलांची सेवा आपल्या पितरांची सेवा आपल्या हातानं घडत राहो ही भगवान परमात्म्याच्या शरणी प्रार्थना करतो गुरुजनांची सेवा असेल वाडवडिलांची असेल आपल्या हातानं घडली पाहिजे महाराज आज फार पवित्र दिवस आहे व्यास पौर्णिमा तसं जर पाहिलं तर व्यासांचं खरं नाव आहे कृष्ण द्वैपायन व्यास पराशर ऋषींचे पुत्र आणि सत्यवती तिला मत्स्यगंधा असं सुद्धा म्हणतात आणि तिच्या उदरी प्रगट झालेली व्यास महर्षी
व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून का साजरा करता? हे सगळं ज्ञान जे आपल्याकडून आलं ते व्यासांपासून आलंय आणि अशा असणाऱ्या व्यासांचा त्या ठिकाणी प्रागट्य दिवस आणि बाबांचं जाण्याचा दिवस हा गोड महोत्सव आपण घडून आणला. सगळी महाराज मंडळी असेल, टाळकरी असेल, मृदंगाचारी असेल, मातृर्ग पितृर्ग संशिष्टीम शूटिंग सगळ्यांना धन्यवाद देतो. असाच महोत्सव मी ज्या वेळेला पाठीमागून येत होतो त्यावेळेला बऱ्याच माता माऊल्या काही रडत होत्या, वाटाणं काही म्हणत होत्या, मुलांनी आहे तोपर्यंतही सेवा केली आणि आता सुद्धा गोड सोहळा केला म्हणे. बऱ्याच माता माऊल्या आणि माझे कान अशा गोष्टीकडे असतात, माझं लक्ष असतं. कारण आम्हाला दिंडी सोहळ्यामधली सवय. विनोद बाबा काही काही माता माऊल्या अशा गपची माता अर्थ मी पाहून घ्यायच्या, कारण मी कीर्ताना टपके द्यायचो. मग त्या माता माऊल्या काय करायचे, जे सगळ्यांना ते खात नव्हते मग ते बरं जेवायचं झालं ना, काही काही घरात शिरायच्या मानाच्या उद्या ना एवढ्याशा भाकरी बनवून द्या आम्हाला पुढं, नाही का? आपला बरोबर टपका फिगर त्या ठिकाणी फिक्स असायचं. मग मी लगेच नावाचं. त्यामुळं बघा काही माता माऊल्या त्या ठिकाणी रडत होत्या, गोड सोहळा केला. तुमच्या जीवनामध्ये बाप काय आहे? तुम्हाला बाप गेल्यापासून बापाची किंमत हुरा मंदी माया त्याची काळ्या मेघवानी, हुरा मंदी माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मुंदी असू जरी कनावा कला, घडीभर थांब जरा ऐक त्याची हाकर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून जोपर्यंत आई वडील गोड आई वडिलांची सेवा करा. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या शरणावरती नतमस्तक. 3 दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये बोलताना अनावधानानं जर काही चुकीचा शब्द गेले असेल, लेकराच्या अंतःकरणानं माफ करा. बघा एखाद्याला एक मुलगा असेल तिनं दुसरा समजा, जिला 2 असेल तिनं तिसरा समजा, जिला तिनं चौथा समजा. एखादी म्हणशील अरे तुला मुलगा मानला असतं पण तुला कीर्तना नाहीचं म्हणल्यावर फुकट येत नाही, तर दत्तक घ्यायचं म्हणल्यावर कसं, नाही का? जिला काही नसेल तिनं दत्तक घ्या म्हणा, काही अडचण. तुम्ही म्हणशाल आता फुकट कसा यायचा, काही अडचण नाही. मला काही आपलं काही सगळं पैशावरती नसतं म्हणा, कधी दत्तक घ्या, तुमच्याकडून मी काही घेणार नाही. मला पैसे देऊ नका, फक्त तेवढे कागद द्या. कोणते? ते 7 बारे उतरे महानावा करून द्या, मी कधी यायला तयार. मी खातो कमी ना आणतो जास्त महाराज, नाही का? पण बघा खऱ्या अर्थानं बोलण्याच्या शोधात काही चुकीचे शब्द गेले असेल, लेकराच्या अंतःकरणानं माफ करा. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष नाही, तुमच्या संगतीचा परिणाम. विठ्ठल शेषे लावी